दुकान आणि सगळ्यांचे बोर्ड हे मराठीमध्ये केले ना. आता गिरणी कामगारांना सुद्धा घरं देण्यासाठी आम्ही आग्रही होतो, त्याही वेळेला केला, आजही आमचा आग्रह आहे. पण आमचं सरकार यांनी गद्दारी करून पाडलं नसतं तर आम्ही मराठी माणसाला मुंबईमध्ये 50% घर प्रत्येकाला कंपल्सरी केलंच असतं. आणि या पुढे सरकार आलं होती सुद्धा आम्ही करूच. समाजवादी पार्टी आपका हिस्सा है, वो मांग कर रहे हैं कि 5% आरक्षण जो महाविकास उस वक्त आघाड़ी सरकार ने दिया था वो हमारी मांग मान ली जाए तो ही आगे जाकर आपके साथ काम कर पाएंगे, या वो समाजवादी की मांग है। पहले प्रधानमंत्री जी क्या करना चाहते हैं, क्या करेंगे? चंद्रबाबू ने जो की है बात, क्या उनका समर्थन मोदी जी कर रहे हैं क्या, नीतीश जी का कर रहे हैं क्या, तो वो ऊपर वाले क्या करते हैं वो देखेंगे. उद्धव जी संजय राऊत असं म्हणतात आहे की आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला पाहिजे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करता सामोरं जाणं माझं पहिलं मत असं आहे. प्रश्न घेतो आणि लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. बरोबर आहे. पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवते, तुमच्यामुळे आम्ही पडलो, त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या. आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू. आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा हा माझा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे पहिलं मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो, वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी. तर आता त्यांच्याकडनं अपयशाचा धनी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या. आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू द्या. अर्जुन पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार हे महत्वाचे पुरस्कार महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दिले जातात. त्यांची थेट नियुक्ती शासनाच्या नोकरी संदर्भात केली होती. मात्र गेली 7 वर्ष झाली त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. त्या खेळाडूंना आता आपले पदक परत करण्याची वेळ आली आहे. बघा, हे ज्या गतीने सुरत, गुवाहाटी, गोवा पळाले त्यांनाच आता एक चांगला पुरस्कार या निवडणुकीत जनता देईल, पळपुटा पुरस्कार. आणि त्याच्यानंतर हे त्यांच्या हक्काचे जे कर्तृत्वाचे पुरस्कार आहेत ते आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही जरूर त्यांचा आदर मानतो. हो, उतरवणार ना, कारण 11 जागा आहेत. आम्ही तिन्ही पक्ष, शिवसेनेचा एक येऊ शकतो, एनसीपीने जर नीट गणित पाडलं तर एनसीपीचा एक शकतो आणि काँग्रेसचा एक येतोय. त्याच्यामुळे तिन्ही पक्ष जर का आपापली मतं, आमची तर ठाम आहेतच आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात. त्याच्यामुळे तिन्ही पक्षांचा एक आमदार येऊ शकतो. जयंत पाटील जर का एनसीपी त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात. शिवसेनेचं एक येऊ शकतो आणि काँग्रेसचं एक येऊ शकतो. शिवसेनेकडे 16 मतं आहेत, एनसीपीकडे 13 आहेत आणि काँग्रेसकडे 44 आहेत. साधारण 23.5. आता या सगळ्या गोष्टी मी आता उघड करून सांगितल्या तर निवडणूक कशी लढू मी? म्हणून मी सांगितलं की गणित आमचं पक्का आहे. 11 जागांमध्ये एक काँग्रेसचा तर येतोच, एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो. आता बिनविरोध आता आम्ही लढतोय आणि 11ची जेव्हा आम्ही 3 एकेकाची खात्री घेतोय त्यावेळेला साहजिकच आहे त्यांची मतं कशी सांभाळायची त्यांच्यासमोर प्रश्न आहे. कारण सगळे आता या लोकसभा निवडणुकीनंतर हालचाली बऱ्याच सुरू झालेल्या आहेत. चला ठीक आहे, एक थांबून एक म्हणून मी म्हटलं ना की येथे विधान परिषदेची जी निवडणूक आहे, जर निवडणूक झाली तर गमतीशीर होणार आहे. पेढे गुप्तपणाने कोण कोणाला भरवते ते तुम्हाला कळेल. ठीक आहे, चला, या पक्षाचा असेल आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. आजपासून या महायुतीच्या किंवा महागळती सरकारच्या निरोपाच्या अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे. आपण सर्वजण त्यांना भरलेले किंवा रिकाम्या हृदयाने निरोप देऊया आणि पुढच्या निवडणुकीसाठी. एक प्रश्न आहे, मध्यंतरी पवार असं म्हणाले होते की जे आमदार त्यांचे सोडून गेलेले आहेत, जिथे सहकार्याची भूमिका असेल अशांना परत घेण्यासंदर्भात विचार होईल, पक्षात चर्चा होईल.
ज्यांची आवश्यकता आहे अशांना पुन्हा पक्षात घेतलं जाईल. पण तो त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे, मी काय करणार? नाही, पवार साहेबांनी त्यांच्या पक्षांतर्गत त्यांच्या पक्षाचा विचार मांडलाय, माझ्या पक्षाचा मला मी मांडलेला आहे आणि या पुढे सुद्धा मांडेल. तर सगळ्यांना धन्यवाद. हा, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. आपण जरा पालघर जिल्ह्याचे काही प्रवेश आहे आपण पाहिलं उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे जरी त्यांनी महायुती सरकारवर टीका केलेली असली तरी सुद्धा फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. आपण पाहिलं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं फडणवीस आणि मी लिफ्टनं एकत्र प्रवास केला, मात्र तिथे कुणी नव्हतं. मात्र भिंतींना कान असतात आणि नाना करते प्यार या गाण्याचं त्यांनी उदाहरण दिलं. त्यामुळे नाना पटोलेंचा याच्याशी काही संबंध आहे का, अशी ही एक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे यांच्यामध्ये काहीसे वाद झाले होते.